नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलला. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बँक निफ्टीमध्ये सपोर्ट रेझिस्टन्स टाकून घेऊयात. आज आपण बँक निफ्टीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत, एक टेक्निकल ॲनालिसिस. तर बँक निफ्टीचा पहिला सपोर्ट असणार आहे आपला 54,000च्या जवळपास. सेकंड सपोर्ट असणार आहे 54,100. आणि थर्ड रेझिस्टन्स असणार आपला 54,700. सेकंड रेझिस्टन्स 54,800. तर मित्रांनो, उद्या किंवा येत्या आठवड्यामध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये असे टेक्निकल अनालिसिस दिसून येते आहे की बँक निफ्टी एक 54,100च्या जवळपास सपोर्ट घेऊ शकते. चोपन्न हजार शंभर हा बँक निफ्टीचा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि 54,700 ते 54,800 हा बँक निफ्टीचा एक रेजिस्टन्स आहे, जो आपले येत्या काही दिवसांमध्ये टार्गेट असू शकते. आपल्याला या ठिकाणी असे दिसून येते की बँक निफ्टी उद्या किंवा परवा एक 54,000च्या जवळपास सपोर्ट घेणार आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर 15 मिनिटाला सपोर्ट जवळ एक बाईंग पॅटर्न तयार करेल बँक निफ्टी. आणि बाईंग पॅटर्न बनल्यानंतर बँक निफ्टी ही साधारणपणे 500 ते 600 पॉईंट ही अप जाऊ शकते, जे की आपले टार्गेट आहे. आणि आपल्या टार्गेटच्या जवळपास आल्यानंतर जे आपले टार्गेट आहे 54,700 ते 54,800 या ठिकाणी आल्यावर बँक निफ्टीने जर 15 मिनिटाला जर सस्टेन्स राहिली 54,800च्या वरती जर बँक निफ्टी सस्टेन्स राहिले तर बँक निफ्टी साधारणपणे 55,000च्या जवळपास आपल्याला बघायला मिळेल. जे बँक निफ्टीचे सेकंड टार्गेट आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सेकंड टार्गेट सेकंड टार्गेटच्या जवळपास आल्यानंतर म्हणजे 55,000 जो आपला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपण त्याला म्हणू शकतो. या ठिकाणी आल्यानंतर बँक निफ्टी ही डाऊन साईडला जाण्याचे 70 ते 80% चान्सेस आहे. 50,000 पासून बँक निफ्टी एक रिव्हर्सल डाऊन साईडला जाऊ शकते.
पुन्हा सांगतो मित्रांनो, बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर कदाचित आपलं फर्स्ट टार्गेट अचीव्ह करेल, जे आहे 700 ते 800, किंवा जर डाऊन साईडला आली तर साधारणपणे 54,000 च्या जवळपास एक बँक निफ्टी 15 मिनिटाला एक बाईंग पॅटर्न तयार करेल या ठिकाणी. आणि या ठिकाणी आल्यानंतर बँक निफ्टी अप साईडला आपले पहिले टार्गेट अचीव्ह करेल, जे आहे 54,700 ते 54,800. पहिल्या टार्गेटला आल्यानंतर जर बँक निफ्टीने 15 मिनिटाच्या कॅन्डलने 54,800 च्या वरती जर सस्टेन्स केला तर 55,000चा जवळपास बँक निफ्टी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि 55,000 ला टच झाल्याबरोबर बँक निफ्टी एक रिव्हर्सल ट्रेंड पुन्हा घेऊ शकते, पुन्हा खाली येऊ शकते. तर मित्रांनो, बघूयात उद्या किंवा येत्या आठवड्यांमध्ये बँक निफ्टीची मुवमेंट ही कशा प्रकारे होते. धन्यवाद मित्रांनो.